ज्या पद्धतीनं ज्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे का आम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये सुटू, म्हणजे याच्या पाठीमागं अनेक राजकीय पुढारी, अनेक राजकीय नेते याच्यामध्ये सामील असेल। जर याच्यामध्ये कोणते राजकीय पुलिस वालों की भी इसमें कहीं ना कहीं चूक है कि आरोपी को जब आरोपी 302 का आरोपी रहता तो उसको जब दवाखाने में लेके जाते तो आरोपी के हाथ में हथकड़ी नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, आरोपी आगे आगे चल रहे हैं, पुलिस वाले पीछे पीछे। ये एक अंदर समझो ये चीज़ा 2-3 चीज़ा ऐसे अंदर है टारगेट करके आगे भेजे, तुम्हारे हो जाओ, तुम्हारे घर का खर्चा उठाते हम तुम्हारे को 6 महीने में। अब बहुत से लोग ये चीज के अंदर बात नहीं कर रहे यहाँ पे, ये चीज अंदर बहुत पॉइंट के है, बात भी नहीं कर रहे उसके ऊपर। एक कॉल रिकॉर्ड निकाले उन्होंने, सीडीआर निकालते हो, सीडीआर निकाले सीडीआर निकालने के बाद में उसमें यहाँ का तो ये एनसीबी के कुछ लोग आए तो इनके अटैच में, कंपलसरी अटैच में, रात बेरात का सब इनके साथ में रहते, जो जितने 2 नंबर के धंधे करने वाले सब इनके साथ में। ये पुलिस वालों का इनका पूरा साठगांठ है, यहाँ के जो जितने भी एनसीबी के लोग आए। तो बोले तो मैनेज होंगे ना पुलिस वाले। बोलो नगर से थोड़ा बोलो काका, बोलो तुम्हारी ये बात होना, बोलो काका, बोलो आप बोलो, मैं एक बार मैंने बाइट होना, टाइट बाइट होना, ऐसा बोलता सांप के बाला खड़े हो जाना, सांप ने जो बोले ना बच्चों को नीचे बढ़ोगा आज आमचे महाराष्ट्राचे महासचिव समीर साहेब साहेब, त्यानंतर आमचे माजी जागीरदार साहेब आणि औरंगाबादवरून आलो आणि आम्हाला असं कळालं रोहित खान यांच्यावरती जो जीवलग हमला जो झाला या ठिकाणी, तर मी प्रशासनाला सांगल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे आणि संविधानाने सर्वांना जगण्याचा आणि मार्ग दिलेला आहे। त्या मार्गानुसार या ठिकाणी रोहित खानच्या वरती जो हमला झाला, ज्या पद्धतीने त्यांना 2 दिवस मारून आणि कुठंतरी रेल्वेच्या पटरीवर त्यांना टाकण्याचा प्रयत्न केला, याच्या मागे असं प्लॅनिंग असतो। ज्या टायमाला एखादा व्यक्ती जो 6-6.5 फुटाचा व्यक्ती असतो तर त्याला मारण्यासाठी मिनिमम 5 ते 7 लोक असतात, ते याच्यात सामील असेल तर त्या व्यक्तीचा सीडीआर या ठिकाणी तपासण्यात आला पाहिजे आणि तपासून सीडीआर तपासल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कळेल का त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट कोणाकोणाला केलेले आहे। त्यामध्ये 134च्या नुसार त्यांना सगळ्याला अटक करायला पाहिजे, त्यांची चौकशी करायला पाहिजे आणि त्या चौकशीनुसार त्या व्यक्तींना ज्या पद्धतीनं निदा खान यांच्या प्रकरणामध्ये 34 नुसार मतीन पटेल यांच्या घरावरती ज्या पद्धतीनं बुलडोजर चालवलं, जेणेकरून मतीन पटेलचा आणि निदा खानचा कोणताही प्रकारचा काही संबंध नव्हता, त्याच पद्धतीनं 134 नुसार ज्या आरोपीनं जे आरोपी